सोलापूर येथील बहुचर्चित विमान सेवेचा उद्घाटन समारंभ सोमवारी म्हणजे 9 जूनला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होतोय। या कार्यक्रमाच्या भाजपाच्या निमंत्रण पत्रिकेतून भाजपाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना वगळण्यात आलंय। पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना स्थान देण्यात आलेलं नाही। माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि माळशिरसचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी पक्षाकडे केली होती। त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती। अशाही परिस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा प्रयत्न करत होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यातही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती पाहून पत्रकारांनी बावनकुळेंना त्यांच्यावर कारवाई कधी करणार असं छेडलं होतं। सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांची नावं निमंत्रण पत्रिकेत टाकली असताना भाजपाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला मात्र कात्री लावण्यात आली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे।